त्यांच्या वडिलांचे नाव होते रसिकलाल चंद्र, आईचे नाव होते नयनतारा चंद्र. अभेदानंदांच्या युवाश्रमीचे नाव होते कालिदास चंद्र. जन्माला आलेल्या सगळी मुलं रडतात, परंतु हे काही रडलेच नाही. तेव्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. सगळेजण म्हणाले, श्वास नीट चालू होण्यासाठी बाळाला रडवावं लागेल, म्हणून थोडीशी मिरची पावडर आणून त्यांच्या डोळ्याला हलकीशी स्पर्श केले. तेव्हा कुठे कालिदास रडले. असे ते जन्मापासूनच असाधारण होते. शाळेमध्ये ते खूप हुशार होते. एकदा त्यांनी विल्सन यांचे हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक वाचले. त्यामध्ये विल्सन यांनी लिहिले आहे की शंकराचार्य खूप बुद्धिमान होते, मोठे तत्वज्ञानी होते आणि सोबतच मोठे संत पुरुष होते. हे वाचून कालिदास खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले की मीही मोठा होऊन तत्वज्ञानी होणार आणि संत पुरुष होणार, अगदी शंकराचार्यांसारखाच. कालिदासांचे वडील शिक्षक होते. त्यांच्या शाळेत कालिदास शिकत होते. शाळेमध्ये कालिदासांनी ड्रॉइंग क्लास लावला होता. एकदा अचानकपणे कालिदास येऊन चित्रकलेच्या शिक्षकांना म्हणाले, मी काही आता ड्रॉइंग क्लासच्या तासाला येऊ शकणार नाही. शिक्षकांनी कारण विचारताच कालिदास म्हणाले की चित्रकार माणसाच्या वरच्या रूपाला पाहू शकतो, आतील सौंदर्याचे त्याला ज्ञान नाही. मला माणसाच्या आतील सुंदरता पाहिजे आहे, म्हणून मी चित्रकार नाही तर फिलॉसॉफर होणार आहे. आणि त्यांनी चित्रकला सोडली. चित्रकलेच्या शिक्षकांना खूप दुःख झाले. कालिदास 14 वर्षांचे असताना त्यांना भगवद्गीता वाचण्याची खूप इच्छा झाली. ते बाबांच्या लायब्ररीमध्ये गेले आणि तिथं भगवद्गीता वाचत बसले. हे बघून कालिदासांचे वडील खूप घाबरून गेले आणि म्हणाले, आता हा फक्त 14 वर्षांचा आहे आणि भगवद्गीता वाचतोय. परत म्हणे मला महापुरुष महाराजांना भेटायचं आहे, नंतर म्हणे मला संन्यास घ्यायचा आहे आणि शेवटी घर सोडून निघून जाईल. असा विचार करून कालिदासांच्या बाबांनी भगवद्गीता लायब्ररीमध्ये लपवून ठेवली. पण कालिदासांनी बरोबर भगवद्गीता शोधून काढली आणि वडील झोपायला गेले की गुपचूप रात्री 12 वाजता लायब्ररीमध्ये जाऊन जिथं भगवद्गीता होती तिथून भगवद्गीता काढली आणि रात्री 2-3 तास वाचत बसले. परत जिथे भगवद्गीता होती तिथे ठेवून टाकली. असा क्रम रोज चालू लागला. बघता बघता तर त्यांची संपूर्ण भगवद्गीता वाचून झाली. भगवद्गीता वाचल्यानंतर त्यांना योग शिकण्याची खूप इच्छा झाली. तेव्हा त्यांनी शशीधर तर्कचूडामणी यांचे लेक्चर ऐकून ते खूप प्रभावित झाले आणि म्हणाले, तुम्ही मला योग शिकवाल का? शशीधर म्हणाले, नाही, मी तुझा योग गुरु नाही होऊ शकणार, परंतु माझे जे गुरु आहेत ते तुझे योग गुरु होऊ शकतील. तू त्यांच्याकडे जा. त्यांचे नाव आहे पंडित कालिकर वेदांत वागीश. आणि त्याप्रमाणे कालिदास वेदांत वागीशांकडे जातात आणि म्हणतात, तुम्ही मला योग शिकवाल का? वेदांत वागीश म्हणतात, अरे तू तर एवढाच आहे, पण योग शिकायचा तुला? चांगली गोष्ट आहे. मला तुला योग शिकवायला आवडेल, परंतु माझ्याकडे कुठे वेळ असतो? बाकीचे लोक माझ्याकडे शिकायला येतात. एक वेळ आहे. मी अंघोळीपूर्वी तेलाने मालिश करतो, तेव्हा तू येत जा. तू मला मालिश करून देत जा आणि मालिश करता करता जे काही 10-15 मिनिट भेटतील त्याच्यामध्ये तुला थोडा योग मी शिकवत जाईल. कालिदास पण तयार झाले. दुसऱ्या दिवशी आले. असा रोज चालू लागला. एकदा त्यांचा मित्र कालिदासांना म्हणाला,
त्यांना लहानपणापासूनच संस्कृतची खूप आवड होती, म्हणून त्यांनी संस्कृतवर अनेक स्तोत्र रचली आहेत. त्यापैकी प्रकृतीं परमा हे माताजींवरील स्तोत्रही त्यांनीच रचलं आहे. त्यांनी 8 सप्टेंबर 1939 रोजी वयाच्या 73व्या वर्षी आपला देह ठेवला. अशा ब्रह्मज्ञानी पुरुषाला मी वंदन